इयत्ता 7वी विषय विज्ञान स्थितिक विद्युत. स्वाध्याय रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋणप्रभाराचे विस्थापन, धनप्रभाराचे विस्थापन, अणू, रेणू, स्टील, तांबे, प्लास्टिक, फुगवलेला फुगा, प्रभारित वस्तू, सोने. सजातीय विद्युत प्रभारामध्ये सदैव प्रतिकर्षण होते. एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी ऋणप्रभाराचे विस्थापन कारणीभूत असते. तडितरक्षक तांब्याच्या पट्टीपासून बनवला जातो. सहजपणे घर्षणाने प्लास्टिक विद्युत प्रभारित होत नाही. विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास सदैव आकर्षण होते. विद्युतदर्शीने प्रभारित वस्तू ओळखता येते. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा. सामान्यतः छत्रीचा मधला दांडा हा धातूचा असतो व त्याचा वरचा भाग हा टोकदार असतो. तसेच छत्रीच्या काड्या ह्या धातूच्या असतात. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना आपण छत्री घेऊन बाहेर पडल्यास छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाण्याची शक्यता असते. आपले शरीर हे विद्युत वाहक असल्याने या विजेचा जोरदार धक्का आपल्याला बसण्याची शक्यता असते. परिणामी आपला मृत्यू ओढवण्याचीही शक्यता असते. असे घडू नये म्हणून अशा वेळी छत्री घेऊन बाहेर जाऊ नये. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? विजेपासून बचाव करण्यासाठी तडितरक्षक बसवलेल्या घराचा आश्रय घ्यावा. प्रभार कसे निर्माण होतात? दोन विशिष्ट वस्तू एकमेकावर घासल्या असता एका वस्तूवरील ऋणप्रभार ही दुसऱ्या वस्तूवर गेल्याने ती दुसरी वस्तू ऋणप्रभारित होते, तर पहिली वस्तू ही धनप्रभारित होते. तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते? तडितरक्षक हा तांब्याच्या एका लांब पट्टीने बनवलेला असतो. याचे एक टोक उंच इमारतीच्या सर्वात उंच भागावर बसवलेले असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. दुसरे टोक जमिनीच्या आत बिळाच्या अथवा तांब्याच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केलेला असतो. त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व विजेच्या आघातामुळे होणारे नुकसान टळते. विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जाताना प्रवर्तनाने तडितरक्षकाच्या वरच्या टोकावर विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. ढगावरील विद्युत प्रभार व हा विद्युत प्रभार यांच्यातील आकर्षण बलामुळे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत जातात व त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. उंच इमारतीवर असा तडितरक्षक बसवल्यामुळे आजूबाजूच्या इमारती, झाडे इत्यादींचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते. पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात? तडितरक्षक हा तांब्याच्या एका लांब पट्टीने बनवलेला असतो. याचे एक टोक उंच इमारतीच्या सर्वात उंच भागावर बसवलेले असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. दुसरे टोक जमिनीच्या आत बिळाच्या अथवा तांब्याच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केलेला असतो. त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व विजेच्या आघातामुळे होणारे नुकसान टळते. विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जाताना प्रवर्तनाने तडितरक्षकाच्या वरच्या टोकावर विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. ढगावरील विद्युत प्रभार व हा विद्युत प्रभार यांच्यातील आकर्षण बलामुळे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत जातात व त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. उंच इमारतीवर असा तडितरक्षक बसवल्यामुळे आजूबाजूच्या इमारती, झाडे इत्यादींचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते. पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत?
जेव्हा ढगावर फार मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रभार निर्माण होतो तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते. स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती? स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. दोन वस्तू परस्परावर घासल्या असता त्या वस्तूवर जे विद्युत प्रभार निर्माण होतात ते विजातीय व समान मूल्याचे आणि थोड्या कालावधीकरताच असतात. दोन वस्तूवरील मिळून निव्वळ विद्युत प्रभार 0 असतो. वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल? वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात, इमारतीचे नुकसान होते, प्राणहानी होते, घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊ शकतात. विजा चमकत असताना बाहेर पडू नये असे लोकांना समजवले पाहिजे. पाण्यात उतरू नये, उंच ठिकाणी जाऊ नये, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असावी. इमारतीवर तडित रक्षक बसवून घ्यावा. सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतात. होय. या प्रयोगाचे यश प्रयोग कसा केला व कोणत्या वातावरणात केला यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास तो भिंतीला का चिकटतो? भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास प्रवर्तनाने भिंतीवर फुग्याच्या जवळच्या भागावर विजातीय विरुद्ध प्रभार निर्माण होतो. फुग्यावरील प्रभार व हा प्रभार यांच्यातील आकर्षणामुळे फुगा भिंतीला चिकटतो. विद्युतदर्शित सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का? त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजेत? होय. उदाहरणार्थ ॲल्युमिनियमची पाने लावता येतील. तो धातू उत्तम विद्युतवाहक असला पाहिजे व त्या धातूचा अतिशय पातळ पत्रा तयार करता यायला हवा. त्या धातूमध्ये वर्धनीयता हा गुणधर्म असायला हवा. वीज पडून कोणते नुकसान होते? वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात, इमारतीचे नुकसान होते, प्राणहानी होते, घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊ शकतात. विजा चमकत असताना बाहेर पडू नये असे लोकांना समजवले पाहिजे. पाण्यात उतरू नये, उंच ठिकाणी जाऊ नये, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असावी. इमारतीवर तडित रक्षक बसवून घ्यावा. वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय कराल? वीज पडल्यावर जी हानी होते ती टाळता येत नाही. वीज पडू नये म्हणून तडित रक्षकाचा उपयोग करावा.